माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं एक अतिशय सुंदर विधान आहे. त्या म्हणतात, इफ ऑल द ट्री वेअर वन ट्री, व्हॉट अ ग्रेट ट्री इट विल बी. इफ ऑल द रिव्हर्स वेअर वन रिव्हर, व्हॉट अ ग्रेट रिव्हर इट विल बी. इफ ऑल द वुमेन स्पीक इन अ सिंगल व्हॉइस, व्हॉट अ ग्रेट व्हॉइस इट विल बी. ब्रिंग पीस अँड लव. सर्वांना नमस्कार. खरं तर आज 8 मार्च. सकाळपासून नुसता शुभेच्छांचा वर्षावच होत आहे. जणू असं वाटायला लागलंय की माझा जन्म आजच झाला की काय, की माझा वाढदिवस आज आहे, की असं सगळेजण येऊन मला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. मग मला कुठेतरी प्रश्न पडलाय की आजच इतका शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, आजच आमच्याबद्दल इतकं प्रेम व्यक्त होत आहे. हा 8 मार्च नेमका आहे तरी काय? हा 8 मार्चच जागतिक महिला दिन म्हणून साजरा का केला जातो? का फक्त एकच दिवस महिलांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान करण्यासाठी असावा काय? किती खंताची बाब आहे ना, की वर्षातल्या 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस आम्हा महिलांच्या कर्तृत्वाबद्दल गुणगान गात असतो. महिलांच्या यादीने आम्ही फक्त एकच दिवस देत असतो. खरंच मुक्ततेसाठी देतो का? अगदी महिला दिन मला असं वाटतंय की बैलपोळ्यासारख्या सणासारखं झालं की काय. जसा शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला अगदी छान अंघोळ घालतो, झूल पांघरतो, त्याला अगदी वाजत गाजत साऱ्या गावातून मिरवतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा कसलाही विचार न करता अगदी त्याला घाणाला जुंपतो आणि त्याच्याकडून राबराब राबवून घेतो. अगदी बैलपोळ्याच्या बैलासारखं फक्त एकच दिवसापुरतं कौतुक करायचं आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तिच्याकडून कामे करून घ्यायची. असंच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य का? खरं तर कर्तृत्ववान स्त्रियांचं इतकं छोटं आयुष्य नाही हो. असं म्हणतात की पुरुषाला त्याचा पगार विचारू नये आणि स्त्रीला तिचं वय विचारू नये. कारण प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नसतेच, तर ती जगते दुसऱ्यांसाठी, ती जगते समाजासाठी, ती जगते घरच्यांसाठी, ती जगते मुलाबाळांसाठी, ती जगते आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींसाठी. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत तिच्या हाताला आराम नसतो. एकीकडे अष्टभुजा म्हणणाऱ्या मूर्तीची आपण देवघरात पूजा करतो आणि दुसरीकडे मात्र आपल्याच घरातील लक्ष्मीचे आपण शिवीगाळ करून अवहेलना करतो. खरंच आपण कोणत्या समाजात जगतोय? खरं तर या 21व्या शतकामध्ये खरंच महिला सबला झाल्यात का? हा प्रश्नसुद्धा कधी कधी पडायला लागतो. सरकार महिला सबलीकरणाचं कार्य करतं. त्यासाठी अनेक कार्यक्रम योजले जातात. एकीकडे स्त्री भ्रूण हत्या कार्यक्रम आयोजन करतात आणि दुसरीकडे त्याच महिलांवरती बलात्कार, अत्याचार घडवून आणतात. अगदी लहान मुलींपासून ते म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत अत्याचार होत असतात. मग आपण कसे म्हणू शकतो की महिला सुरक्षित आहेत? महिलांना हक्क मिळालेत, त्यांना स्वातंत्र्य मिळालंही, पण खरंच घराबाहेर किंवा घराच्या आतमध्ये देखील स्त्रियांना खरंच संरक्षण आहे का? घराबाहेरच नाही तर घरात सुद्धा संरक्षण त्यांना दिले जातात का? हे नराधम उपभोग तर घेतातच हो, पण जीवानीशी मारतात. शिक्षा व्हायचं लांब, शिक्षा व्हायचं लांब, फक्त कॅन्डल मार्च चालतात. न्यायाच्या अत्याचार होतो 10 मिनिटात, अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं. शिवराज्यांचे धडे फक्त वाचले आम्ही. शिवराज्यांचे फक्त धडे वाचले आम्ही, त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला पेललाच नाही. वाईट वाटतं महाराज. शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही. शिवराज्यांचे फक्त धडे वाचले आम्ही, त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला पेललाच नाही. वाईट वाटतं महाराज, वाईट वाटतं महाराज. अहो, पण नुसतंच वाईट वाटत पेपरमधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटतं. महाराज, आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवा आहे. तिथल्या तिथं फैसला देईल असा शासक आम्हाला हवा आहे. तिथल्या तिथं फैसला देईल असा शासक आम्हाला हवा आहे. मला स्त्रियांसाठी सांगायचं आहे की नको हो तू सीता त्या रामाची. लोक तुला अबला म्हणतील,
नको होऊ तू सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. नको होऊ तू द्रौपदी त्या पांडवांची, लोक तुला लाचार म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील. तू हो सावित्री त्या ज्योतिबांची, लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील. लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील. तू हो रुमाई त्या भीमबाबाची, तू हो रमाई त्या भीमबाबांची, लोक तुला नवकोटीची माता म्हणतील. लोक तुला नवकोटीची माता म्हणतील. पण या पुरुषप्रधान संस्कृतीने आजही स्त्रीला घरामध्ये उंच आवाज करून बोलण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. कुठलाही विषय असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, स्त्रीला कधीच प्रथम स्थान दिले जात नाही. तिला हे कधीच विचारले जात नाही की तुला काय वाटतं. खरं सांगायचं तर तिला फक्त एवढंच वाटतं की मला तुमच्यामध्ये मिळवून घ्या, मला तुमच्यासारखं माणूस म्हणून जगवा, माणूस म्हणून काही अधिकार द्या, बस एवढंच तिला वाटतं. अहो, तिला नाही वाटत की तिची रोज पूजा करावी. तिला एवढंच वाटत असतं की बस तिला दिवसातून तिचं लोकांकडून एकदा तरी गुणगान व्हावं. फक्त एवढंच तिला वाटतं. शासनाने स्त्रियांसाठी खूप काही योजना काढल्या, पण कुठेतरी स्त्रियांचा अभिमान डगमगतो. मला स्त्रीबद्दल सांगावंसं वाटतं की स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपण. स्वतःचा जीव धोक्यात टाकून एका बाळाला जन्म देणारी ती माहुली असते. कितीही भूक लागली तरी नवरा येईपर्यंत उपाशीपोटी वाट पाहणारी ती बायको असते. कितीही संकट आलं तरी निस्वार्थपणे पाठीमागे उभी राहणारी ती एक मैत्रीण असते. प्रत्येक नातं ती खूप जीव लावून जपते, कारण ती एक स्त्री असते, कारण ती एक स्त्री असते. म्हणतात ना की तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे. तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे. तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे, आकाशात तुझी झेप आहे. थेंबा थेंबांमधून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा, थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा. विश्वासाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्री शक्तीचा जागर व्हावा. कित्येक रूपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू, कित्येक रूपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू. प्राणवायू कुटुंबा देई, तीच मंगल तुळस तू, तीच मंगल तुळस तू. स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं. डबक्यात राहून सागर दिसत नसतं, त्यासाठी तर बाहेर यावं लागतं. स्त्रीचा खरंच सन्मान करायचा असेल तर एवढंच करा, स्त्रीचा खरंच सन्मान करायचा असेल तर एवढंच करा. औरत माँ हो तो सम्मान दीजिए, औरत अगर माँ हो तो सम्मान दीजिए, बीवी हो तो इज्जत दीजिए, बहन हो तो स्नेह दीजिए, अगर बेटी हो तो गर्व कीजिए, और अगर अजनबी हो तो सुरक्षा दीजिए, अजनबी हो तो सुरक्षा दीजिए. शेवटी सगळ्या स्त्रियांसाठी मला जाता जाता एवढंच म्हणायचं आहे की खरंच स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर रस्त्यावरून जाणारी एकटी मुलगी ही एक संधी नसून ती आपली जबाबदारी आहे हे ज्या दिवशी प्रत्येक पुरुषाला वाटेल ना, तोच खरा आमचा महिला दिन असेल. तेव्हा समस्त महिला बांधवांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.